स्वराज्य पक्षाचे उमेदवार कुंडलिक खांडे यांची नुकतीच पत्रकार परिषद झाली आहे। काय भूमिका आहे त्यांची आपण जाणून घेणार आहोत। पत्रकार परिषद झाली, काय निर्णय घेतला तुमचा? नाही, आज पत्रकार परिषद झाली। स्वर्गीय वाशी विनायकराव मेटे यांचे बंधू जय शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष रामारे भैया मेटे यांनी आज छत्रपती संभाजीराजे यांच्या पक्षाचा मी अधिकृत उमेदवार आहे आणि आज मला त्यांनी त्यांच्या संघटनेचा त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यासह या ठिकाणी त्यांचे आता हजारो पदाधिकारी उपस्थित आहेत, त्या सर्वांना विश्वासात घेऊन आज मला या विधानसभेच्या निवडणुकीसाठी जाहीर पाठिंबा दिला आणि त्यांच्या पाठिंब्याने माझं बळ वाढलं। त्यामुळे मी सर्वप्रथम रामारे भैया मेटे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून आभार मानतो की तुम्ही जो निर्णय घेतला त्यामुळे माझं बळ वाढलं आणि माझ्या विजयामध्ये भर पडली, त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो। अशा स्वरूपाचा पाठिंबा असणार आहे, कुठं कुठं असणार आहे, काय नाही, यापूर्वी त्यांच्या अगोदरच 2 ठिकाणी छत्रपती संभाजीराजे यांनी त्यांच्या पक्षाला उमेदवारी देखील दिलेले आहेत, परंतु त्यांनी बीडमध्ये निर्णय घेतला नव्हता। त्यांची भूमिका अशी होती की बीडमध्ये जर मला वाटत असेल आपला उमेदवार स्पर्धेत आहे किंवा आपल्या उमेदवाराची सगळी यंत्रणा ज्या त्या ठिकाणी गावगाव कार्यकर्ते आहेत, आम्हाला इथं क्षीरसागर महत्वाचे आहेत, कारण की स्वर्गीय विनायकराव मेटे साहेब यांना सगळ्यात जास्त जर कोणी त्रास दिला असेल तो क्षीरसागर कुटुंबियांनी दिलेला आहे। त्यांची लढाई क्षीरसागर कुटुंबियाच्या विरोधात होती। त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी जे 2 अपक्ष उमेदवार आहेत आणि एक हे जे आपले पक्षाचे उमेदवार, यापैकी जो उमेदवार शेवटच्या 5-6 दिवसात 7-8 दिवसांमध्ये स्पर्धेत राहील त्यांना मी पाठिंबा देणार। तसं यापूर्वीच 8-15 दिवसापूर्वी तसं 4 तारखेच्या नंतर उमेदवारी फायनल झाल्यानंतर ठरलं होतं आणि त्यांनी त्यांच्या सर्व कार्यकर्त्याला विचारून मतदारसंघामध्ये माहिती घेऊन आज मला जो जाहीर पाठिंबा दिला, त्यामुळे म्हणजे त्यांचं खूप खूप मी असं कौतुक करतो। खरं पाहिलं तर दिवंगत लोकनेते विनायकराव मेटे यांच्या पत्नी देखील निवडणुकीच्या मैदानात आहेत। तुमचं काय विजन आहे, नेमकं कशामुळे पाठिंबा दिला, काय तुमचं पुढचं विजन काय? नाही, त्या उभ्या आहेत, प्रत्येकाला या लोकशाहीमध्ये उभा राहण्याचा अधिकार आहे, प्रत्येक जण उभा राहू शकतो। त्यामुळं मी त्यांच्यावर कुठली काही टीका टिप्पणी करणार नाही। फक्त मी एकच माझं ध्येय, मी कसा विजयी होईल याच्यावर माझं पूर्ण लक्ष। काय सांगाल, पाठिंबा दिलेला आहे, काय प्रतिक्रिया राहील? तुमच्या भाऊच आहे म्हणजे तुमच्या बंधूंच्या मिसेस देखील उभ्या आहेत। इलेक्शन म्हणलं की नाती गोटी ही बाजूला ठेवून राजकारण करावं लागतं, तोच प्रकार। आणि नात्यांनी जरी आमचं नातं असेल बीरभाऊ जायचं, पण पक्ष वेगळे आहेत, आमचे संघटना वेगळ्या आहेत, आमच्या त्यांच्या वेगळ्या आहे, माझी वेगळी आहे। तर माझ्या संघटनेचा किंवा माझा निर्णय घेण्यासाठी मी माझा सक्षम असल्यामुळे मी माझे राजकीय पुढील जे कार्यकर्ते माझ्या संघटनेचे, त्यासाठी मला हा निर्णय घेण्यात भाग पडला। तुम्ही देखील या ठिकाणी पॅन्थर सेनेचा पाठिंबा दिलेला आहे। बीड विधानसभा मतदारसंघ 230 या ठिकाणी मी स्वतः ऑल इंडिया पॅन्थर सेना पुरस्कृत उमेदवार म्हणून उभा होतो। मात्र महाराष्ट्रामध्ये 3री आघाडीमध्ये ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दीपकभाई केदार असल्यामुळे मी माझ्या पक्षाच्या, माझ्या संघटनेच्या आणि नेत्याच्या विरुद्ध जाऊ शकत नाही किंवा त्यांच्या म्हणण्याच्या पुढे जाऊ शकत नाही। म्हणून मी बीड जिल्ह्यामध्ये मी जरी अपक्ष उमेदवार असलो तरी मी या ठिकाणी ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या माध्यमातून बीड विधानसभेचा पाठिंबा कुंडलिकजी बापू खांडे यांना जाहीर करतोय। आणि माझं जे 50% बौद्ध समाजाचं वोटिंग आहे, माझ्या समाजाचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील आणि समाज बांधव असतील, ते पूर्णपणे कुंडलिकजी बापू खांडे यांना निवडून आणण्यासाठी तळागाळामध्ये उतरून मताच्या रूपातून त्यांना मोठा पाठिंबा देऊन विधानसभेत पाठवण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहेत, असं या ठिकाणी मी जाहीर खरं पाहिलं तर तुम्हाला पाठिंबा मिळतो, दुसरीकडे जे तो क्षीरसागरांनी, योगेश क्षीरसागरांना पाठिंबा दिलेला आहे। शरद पवारांची सभा देखील झाली संदीप क्षीरसागरांसाठी, एकूणच काय गणित? नाही, आता पहा, क्षीरसागर कुटुंबियाला मी अनेक वेळा सांगायचो बीड मतदारसंघातल्या नागरिकांना की हे कुटुंब एकच आहे, हे नाटक करते, फक्त सत्ता घरात आणण्यासाठी, आमदारकी पद घरात घेण्यासाठी ह्यांच्यासाठी नाटक चालू असते। आणि त्यांनी बघितलं, तुम्ही अगोदर 3 फॉर्म भरले, 3 फॉर्म मधले एकाने जगत अण्णा क्षीरसागर यांनी फॉर्म काढून घेतला, योगेश क्षीरसागर यांना पाठिंबा दिला आणि काल योगेश क्षीरसागर यांनी काय स्टेटमेंट केलं तुम्हाला माहिती आहे? आम्ही 3 होतो, 3चे 3 क्षीरसागरचे 2 झालो आणि 23 तारखेला 2चे 1 होणार आहेत, म्हणजे त्यांनी शिक्कामोर्तब केलं, कुटुंब एकच आहे। त्यामुळे बीड मतदारसंघातले सर्व जाती धर्माचे लोक यांच्यावर चिडलेत आणि चिडून ह्यांचा पराभव नक्की करणार आहे। तुम्हाला सांगतो,
क्षीरसागर कुटुंबियाचा पराभव ही काळ्या दगडावरली पांढरी रेघ आहे. खरं पाहिलं तर या ठिकाणी आता तुम्ही क्षीरसागर कुटुंबाचा पराभव मानलात, मात्र संदीप क्षीरसागरांनी आता कसं जरांगे पाटील म्हणतील तसं असं बोलले होते. तुम्ही देखील जरांगे पाटलांकडून इच्छुक उमेदवार होतात, मुलाखत दिली होती. काय वाटतं एकूणच काय गणित असतील आणि आज शिवसंग्राम देखील सोबत आहे? नाही, हे बघा, संदीप क्षीरसागर हे फक्त मतं घेण्यासाठी तसं बोलतायत. ज्या वेळेस बीड मतदारसंघामध्ये हजारो निष्पाप तरुणांना त्यांचा काही संबंध नसताना जाळपोळीमध्ये त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे, SIT लावणे, अनेक मराठा समाजाच्या लोकांचं की जे घरी होते, कोणी बाहेर गावाला होते, त्यांचे नावं गुन्हे दाखल करून त्यांचं राजकीय, त्यांचं सामाजिक, त्यांचं शैक्षणिक नुकसान जर कोणी केलं असेल बीड मतदारसंघात मराठा समाजाचं, तर ते संदीप क्षीरसागर यांनी केलंय. आज काय म्हणतात ते की जरांगे पाटील म्हणतील तसं, हे फक्त नाटक कंपनी चालू यांची मतं घेण्यासाठी. त्यामुळे बीड मतदारसंघामध्ये त्यांनी त्यांच्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये कुठलंही असं एक काम सांगावं, मग विकासाचं असेल, कार्यकर्त्याचं असावं, कुठला एक कार्यकर्ता त्यांच्या सोबत राहिला नाही. मी गावगाव ग्रामीण भागामध्ये फिरतोय, मतदारांमध्ये 1% देखील त्यांना मतं करायचा असं म्हणजे उत्साह राहिलेला नाही. राहिला प्रश्न तुम्ही आत्ताच मला विचारलं की शिवसंग्राम देखील आपल्यासोबत आहेत. जय शिवसंग्राम. मी खरोखर रामारी भैयाचं खूप कौतुक करतो की त्यांनी राजेंच्या आमचं ज्यावेळेस बैठक झाली त्यावेळेस लगेच म्हणले, राजे हे बघा, मला तुमचा आशीर्वाद महत्वाचा आहे. तुम्ही छत्रपतीचे वारस आहात, छत्रपतींचे तुम्ही वंशज आहात, त्यामुळे मला फक्त तुमच्या आशीर्वादाची गरज आहे, मला तुमच्या साथीची गरज आहे, मला बाकी काही नको. हे माझ्याकडनं 1,01,000 रुपये तुमच्या समोर कुंडलिक बापूला माझी मदत. आणि त्यांनी लगेच घरातून तत्काळ आणले आणि राजे समोर मला 1,01,000 रुपयाची मदत केली. असं म्हणजे प्रेम त्यांनी दाखवलं माझ्यावर. त्यामुळं मी रामहरी भैयाचं किती कौतुक करावं तेवढं कमीच आहे, आणि त्यांच्या टीमचं देखील. आणि अतिशय जोमाने सकाळपासून त्यांची टीम सगळी संपर्कात आणि कामाला लागलेली. त्यामुळे माझा विजय जो आहे आता तो सोपा झालेला. आपण पाहता या ठिकाणी कुंडलिक खांडे यांनी व्यक्त केलेली भावना की माझा विजय सोपा झालेला आहे. क्षीरसागरांच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी या ठिकाणी जय शिवसंग्रामनं आता कुंडलिक खांडे यांना पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे आता नक्कीच या ठिकाणी स्वराज्य पक्षाची ताकद जरी वाढली असली तरी 23 तारखेला आता गुलाल नेमकं कोण उधळणार हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विनोद जिरे, साम TV, बीड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.